गुड मॉर्निंग. तर बघा आपण आज सीईटीचा पुढचा टॉपिक घेतोय, दॅट इज इलेक्ट्रॉन अँड फोटॉन्स. तर इलेक्ट्रॉन फोटॉन्स दिस इज स्टार्टिंग ऑफ द मॉडर्न फिजिक्स. तर हा जो पार्ट जो आहे सीईटीचा मॉडर्न फिजिक्स मधला पार्ट आहे. मॉडर्न फिजिक्स मध्ये इलेक्ट्रॉन फोटॉन्स, ॲटम, मॉलिक्युल्स अँड न्यूक्लियर अँड इलेक्ट्रॉन असे 3 ते 4 मॉड्यूल येतात. त्या पहिल्या मॉड्यूलपैकी आपण पहिला मॉड्यूल किंवा पहिल्या चॅप्टरच्या मध्ये डिस्कस करतोय, दॅट इज इलेक्ट्रॉन आणि फोटॉन. आता आपण जर बोर्ड लेवलला जर बघितलं तर हा अतिशय शॉर्ट चॅप्टर आहे. आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, नंतर आईन्स्टाईन फोटो इक्वेशन फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि फोटो इलेक्ट्रिक सेल असे 3-4 पार्टमध्ये हा चॅप्टर जो आहे त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तर आपण थोडंसं ह्या चॅप्टरच्या डिटेलमध्ये जाणार आहे. म्हणजे काही हायर लेवलची टर्म आपण सीईटीला विचारले जातात, त्याबद्दल आपण डिस्कशन करूयात. तर वेळ वाया न घालवता आपण या चॅप्टरला सुरुवात करूया, इलेक्ट्रॉन अँड फोटॉन्स. तर स्टडी ऑफ इलेक्ट्रॉन अँड फोटॉन, दिस इज द मिनिंग ऑफ दिस और एम ऑफ दिस चॅप्टर्स. मग याच्यामध्ये पहिला जर एक्सपेरिमेंट बघितला, दॅट इज जे थॉम्सन एक्सपेरिमेंट. The main aim of this J.J. Thomson experiment, that is the discovery of electron, is the importance of J.J. Thomson experiment. That is using the J.J. Thomson experiment we find out the electrons. तर आपण इथं इलेक्ट्रॉनचं इन्व्हेन्शन केलेलं आहे J.J. थॉम्सनने आणि त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण ह्या एक्सपेरिमेंटमध्ये बघूया. तर आता J.J. थॉम्सन एक्सपेरिमेंट जर म्हटला तर ह्या एक्सपेरिमेंटद्वारे आपण इलेक्ट्रॉनचं इन्व्हेन्शन केलं, त्याच्या व्हेलॉसिटीबद्दल, त्याचबरोबर स्पेसिफिक चार्ज, दॅट इज द रेशो ऑफ E/m, याच्याकडेही आपण म्हणजे हा जो रेशो आहे स्पेसिफिक चार्ज हा आपण ह्या एक्सपेरिमेंटने फाइंड आउट करू शकतो. ओके, सो दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ दिस J.J. थॉम्सन एक्सपेरिमेंट, दॅट इज द इन्व्हेन्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स, फाइंड आउट द व्हेलॉसिटी ऑफ दिस इलेक्ट्रॉन्स अँड ऑल्सो वी फाइंड आउट द स्पेसिफिक चार्ज. आता ज्यावेळेस आपण ह्या एक्सपेरिमेंटद्वारे आपण ज्यावेळेस इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची, तर इथे काय घेतो बघा, आपण एक ट्यूब घेतो. या ट्यूबमध्ये आपण डिस्चार्ज ट्यूब असते. या डिस्चार्ज ट्यूबमध्ये आपण गॅस घेतो. साधारण आपण त्याचा जो प्रेशर आहे तो साधारण 0.1 mm टू 0.4 mm च्या आसपास आपण प्रेशर घेतो. आणि मग अशा पद्धतीची ट्यूब अरेंजमेंट केल्यानंतर कॅथोड आणि ॲनोड त्या ट्यूबच्या इनसाइडला आपण अटॅच केलेले असतात. मग आता ज्यावेळेस कॅथोड पार्टिकल हे कॅथोड मधून ऍक्सेलरेट होतात ड्यू टू द ॲनोड, म्हणजे ॲनोड त्यांना काय करतो, कॅथोड पार्टिकल म्हणजे तिथे इलेक्ट्रॉन आहे आणि यांना काय करतो, ऍक्सेलरेट करतो. ऍक्सेलरेट केल्यानंतर ही जी कॅथोड पार्टिकल आहे ही इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामधून पास होते. आता ही इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे पूर्ण परपेंडिक्युलर असतात ह्या एक्सपेरिमेंटमध्ये. मग आता इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड आर परपेंडिक्युलर टू इच अदर्स अँड this cathode particle are passing through this electric field and magnetic field. Then this cathode particle experiences magnetic force and electric force. तर ज्यावेळेस ही कॅथोड पार्टिकल जे आहेत म्हणजे इलेक्ट्रॉनचे आहेत, ज्यावेळेस हे या परपेंडिक्युलर इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड या पूर्ण परपेंडिक्युलर असणाऱ्या फील्ड मधून या रिजन मधून ज्यावेळेस पास होतात, त्यावेळेस या कॅथोड पार्टिकल वरती इलेक्ट्रिक फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स काय होतो, एक्सपिरियन्स होत असतो. काय होत असतो, एक्सपिरियन्स होत असतो. मग आता आणि ह्या दोघांची मॅग्निट्यूड कशी असते, सेम असते. दॅट इज द इलेक्ट्रिक फोर्स इज इक्वल टू द magnetic force. Already we know that is the concept of electric force, that is a charge into electric field. This is the electric force and magnetic force, charge, velocity and magnetic field. Now E is equal to EVV. Okay, so electric force equal to magnetic force, so charge get cancelled. So velocity of cathode particle, that is electrons, V is equal to E upon B. E upon B, this is the equation of velocity of electrons using the J.J. Thomson experiment. This experiment also measure or determine the specific charge, that is the ratio of electric charge to the mass of electrons. हा रेशो आपण ह्या एक्सपेरिमेंट द्वारे फाइंड आउट करू शकतो. मग जर आपल्याला जर स्पेसिफिक चार्ज डिटरमाइन करायचं, determine the specific charge. What is the concept of specific charge? That is the ratio of E/m. How to find out that using that experiment? So see here. मग आता बघा, आपल्याला जर E/m हा रेशो जर फाइंड आउट करायचा जर असेल तर आपण इथे ॲझ्युम करतो की इथं आपण इलेक्ट्रिक फील्ड कॅन्सल करतो आणि फक्त मॅग्नेटिक फील्ड घेतो. मग आता ज्यावेळेस ही कॅथोड पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड रिजन मध्ये एंट्री करतात
त्यावेळेस ती काय होतात, सर्क्युलेट होत असतात. काय होतात, सर्क्युलेट होत असतात. दॅट इज, मग एखाद्या पार्टिकलला आपल्याला माहिती आहे दॅट इज, आता ही जी चार्ज कॅथोड पार्टिकल आहे यांना सर्क्युलेट करण्यासाठी centripetal force necessary, and this magnitude of this centripetal force equal to the magnetic force. Okay, so centripetal force is equal to magnetic force So already we know that is the centripetal force. So mass of electrons, velocity of electrons upon the radius of that circle which the electrons are or cathode particle are revolve. ज्या ऑर्बिट मध्ये किंवा ज्या सर्क्युलर पाथ मध्ये जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे त्या सर्कलचा रेडियस किंवा ऑर्बिटची रेडियस इज r. सो मास v mv² upon r is equal to, that is electric force EVB. Now we find out the E by m. So I simply I rearrange this equation, that is m put in right side, then that implies E by m is equal to this two terms right in the side. So v square upon vbr, 1v will get cancelled, so we get the E by m ratio. This E by m ratio is equal to 1v get cancelled, so v upon br. Using that equation, ओके, अशा पद्धतीने आपण इथं E बाय एम चा रेशो, यालाच आपण स्पेसिफिक चार्ज असं म्हणतो, आणि हा फाइंड आउट करू शकतो. याची तुम्हाला स्टँडर्ड व्हॅल्यू पण माहिती आहे, and this value is 1.7 into 10 raised to 11 coulomb per kg. Okay, so this is the phenomena about the J.J. Thomson experiment. आता ही झाली इन्फॉर्मेशन अबाउट द J.J. Thomson experiment. नंतर आहे मिल्कन्स ऑइल ड्रॉप मेथड्स. मिल्कन ऑइल ड्रॉप मेथड. आता बघा, त्याच्यावरती फारसे क्वेश्चन नसतात, परंतु आपल्या सिलेबस सीईटीच्या सिलेबस मध्ये दिलेलं आहे म्हणून आपण ही टर्म एक्सप्लेन करतोय. आता याचं फक्त यूज लक्षात घ्यायचं, म्हणजे मॅक्झिमम क्वेश्चन असतो व्हॉट इज यूज ऑफ मिल्कन्स ऑइल ड्रॉप मेथड्स. द मेन यूज or main aim of this Milken's oil drop method to find the ratio of E by m. ओके, E by m चा आपण इथं रेशो फाइंड आउट करत असतो, आणि त्यासाठी आपण E by m चा रेशो त्याचबरोबर मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक चार्जचं मॅग्निट्यूड, ओके, व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक चार्ज हे डिटरमाइन करण्यासाठी आपण मिल्कन्स ऑइल ड्रॉप मेथडचा यूज करत असतो. मग आता मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बाय यूजिंग दॅट एक्सपेरिमेंट इज 1.6 into 10 raised to -19 coulombs. आणि मग आपण जर इथं E upon m जर घेतला, रेशो ऑफ E upon m, that is 1.6 into 10 raised to -19 coulombs divided by the mass of electron, that is 9.1 into 10 raised to -31 kg. ओके, आणि ह्या दोन व्हॅल्यू आपण जर सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला सेम जे थॉम्सनने आपल्याला जी व्हॅल्यू दिली होती E by m च्या रेशोची, तीच व्हॅल्यू आपल्याला इथे मिळते, that is 1.7 into 10 raised to 11 coulomb per kg. Okay, so this experiment also used to find out the specific charge and find out the magnitude of electric charge. This is the main aims of Milken's oil drop methods. आता त्यानंतर आपण पुढे कॉन्सेप्ट जी डिस्कस करायची पुढच्या पार्ट मध्ये, दॅट इज प्लँक्स क्वांटम थिअरी. प्लँक्स क्वांटम थिअरी. Planck's quantum theory. Okay. Now आपण थोडंसं डिटेल जर ह्या थिअरी बद्दल जर चर्चा जर केली, सो दिस थिअरी, दॅट इज Planck's quantum theory. This theory gives the distribution of energy related by the black body radiation. म्हणजे ब्लॅक बॉडी रेडिएशन मध्ये आपल्याला मिळणारी जी एनर्जी आहे, त्या एनर्जी बद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला मॅक्स प्लँक्सने दिलेली, दॅट इज प्लँक्स क्वांटम थिअरी. दिस थिअरी बिलॉंगिंग टू द पार्टिकल नेचर. ओके, म्हणजे आपण जर घेतलं तर एनर्जी इन द वेव्ह फॉर्म, एनर्जी इज ऑल्सो पार्टिकल. मग पार्टिकल नेचर मध्ये आपण लाईटचं नेचर जे आहे ते पार्टिकल घेतो, आणि पार्टिकल नेचर द्वारे आपण इथं लाईटची एनर्जी फाइंड आउट करत असतो, किंवा that is the energy of radiation of black body.
ब्लॅक बॉडी रेडिएशनची आपण एनर्जी फाइंड आउट करत असतो. मग आता ब्लॅक बॉडी रेडिएशनची जर एनर्जी जर घेतली, the radiation of energy is not continuous matter, it is a discrete matter, and the energy of that black body radiation energy, त्या black body radiation ची जर एनर्जी आपण जर बघितली, this energy is equal to h nu, integral multiple of h nu, that is h nu. H is a Planck constant, okay, and nu is a frequency of energy or radiation, त्या radiation ची energy. This reaction also belonged with the light energy. Light energy साठी जरी घेतलं तरी आपण हेच इक्वेशन यूज करत असतो. मग आता each quantums or each photons having the energy that is equal to h nu, and this h is called as a Planck constant. तर त्या h ला आपण म्हणतो Planck constant. Planck याची व्हॅल्यू पण तुम्हाला माहिती आहे, that is 6.34 into 10 raised to minus 34 joule second. Okay, so this is a Planck constant, value of Planck constant. आता आपण जर इथे जर फोटॉन बद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला प्लँक्सने सांगितली. फोटॉन दॅट इज अ लाईट पार्टिकल आपण याला म्हणू शकतो. याची रेस्ट मास जे आहे, म्हणजे फोटॉन कधीच रेस्ट मध्ये नसतो आणि म्हणून त्याचं रेस्ट मास जे आहे ते ऑलवेज 0 असतो. फोटॉन ऑलवेज पोजेस द कायनेटिक एनर्जी ओनली. तोची म्हणजे फोटॉन कंटिन्युअसली मोशन मध्ये असल्यामुळे तो फक्त कायनेटिक एनर्जी, आपल्याला फोटॉनची आपण फक्त कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करू शकतो, पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करू शकत नाही. आपण जर त्याचं मोमेंटम जर बघितलं, मोमेंटम ऑफ फोटॉन, सो ऑलरेडी वी नो दॅट इज एनर्जी इज इक्वल टू, अकॉर्डिंग टू आइन्स्टाइन रिलेशन, mc². ओके, सो I simply multiply m and divide m for this equation, so we simply say that is equal to m² c² upon m. So we can written as product of mass into velocity is called as a momentum, so p² upon m, that is in terms of Einstein relation. So that implies p² is equal to m into E. Already we know that E is the h nu. E is the h nu. E जर घेतला तुम्ही h nu, so m into h nu. This is the equation of momentum. Okay, so we can also utilize this equation, that is p is equal to root of m h nu. So this is the phenomena related to the momentum of photon. Now we also calculate the mass. Mass जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, there is a mass of photon, so E is equal to mc², so m is equal to E upon c², that is h nu upon c². C nu is c upon lambda. Okay, relation between frequency and speed of velocity. So nu is equal to c equal to nu lambda. If you substitute this value in that equation, then we get h upon okay, so h c upon lambda, 1c get cancelled. So how to written as, that is nu is equal to c lambda meter per second, meter, I think this one will be wrong, c equal to nu lambda, this one is correct. So how to written this equation? Okay, so nu square h nu, and it is nu square lambda square, one nu get cancel, nu lambda square, so nu square lambda square, one nu get cancel, so h upon nu lambda. This is the mass of photons, equation of mass of photons. So this is the information about the Planck's quantum theory. बघा प्लँक्सने काय सांगितलं, तर आपण जी ब्लॅक बॉडी रेडिएशनची एनर्जी असते ती आपल्याला डिस्क्रीट फॉर्ममध्ये मिळतात. तर डिस्क्रीट म्हणलं की सेपरेट पर्टिक्युलर ग्रुप,
त्या ग्रुपलाच आपण पॉकेट असं म्हणतो, पॉकेट ऑफ एनर्जी, अँड दिस पॉकेट इज कॉल्ड ॲज अ क्वांटा ऑर फोटॉन. The energy of that photons is E equal to h nu, where h is a Planck constant and nu is a frequency of radiation. Then according to Einstein's mass energy relation, E equal to mc square, so m multiply and divide, so p square upon time m, so the value of m is equal to m h nu. कायनेटिक एनर्जीसाठी जर घेतलं तर इथं ट्वाइस ई मिळतं वेगळ्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. दॅट इज without Einstein relation, that is we know that is kinetic energy. I simply say that kinetic energy E k is equal to 1/2 m v square. हा थोडासा वेगळा फॉर्म आहे, त्याला मल्टिप्लाय m ने डिवाइड केलं, सो 1/2 m twice m m square v square, so m square v square is p square upon twice m, so p square is equal to twice m into E. ऑलरेडी तुम्हाला हे इक्वेशन माहिती आहे, आपण हे थोडंसं आइन्स्टाईन एनर्जी मास एनर्जी रिलेशन मध्ये घेतलं म्हणून आपल्याला मोमेंटम मिळालं एम एच न्यू. दिस इज द मोमेंटम ऑफ फोटॉन्स. सो दिस इज अ फेनॉमेना रिलेटेड अबाउट द मॅक्स प्लँक क्वांटम थेअरी. मग तिला आपण मास ऑफ फोटॉन बघितलं. परत एकदा लक्षात घ्या, फोटॉनचा रेस्ट मास ऑलवेज 0 असतं, कारण फोटॉन कधीच रेस्ट मध्ये नसतो. तो ऑलवेज त्याची मिळता आपल्याला मिळाली तर कायनेटिक एनर्जीज मिळते, पोटेन्शियल एनर्जी मिळणार नाही. ओके, सो दिस इज द फेनॉमेना रिलेटेड अबाउट द मॅक्स क्वांटम थेअरी. तुमच्या लक्षात आलीच असेल. आता त्याच्यानंतर जो पुढचा जो पॉईंट आहे आपला, दॅट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय आहे तो समजून घ्या. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, द इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द photographic metal plate of any substance, substance that is a photographic substance. This phenomena is called as a photographic effect. म्हणजे आपण जर एक फोटोग्राफिक मेटल प्लेट जर घेतली आणि त्याच्यावरती जर लाईट एनर्जी आपण जर इन्सिडेंट केली, ओके, सिंपल फेनोमेना. हा फोटोग्राफिक प्लेट आपली सपोज, ओके, इथं इलेक्ट्रॉन असणार आहे, ऑब्विसली इलेक्ट्रॉन आहे, आणि याच्यावरती आपण काय केली, एनर्जी, ओके, एच न्यू एवढी लाईट एनर्जी काय केली, याच्यावरती इन्सिडेंट केली. इन्सिडेंट केल्यानंतर ह्या मेटल प्लेट मधून काही इलेक्ट्रॉन काय होतात, इमिट होतात. दॅट इज अ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम दॅट फोटोग्राफिक प्लेट. दिस फेनॉमेना इज कॉल्ड एज अ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. यालाच काय म्हणतात आपण, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. अँड दिस इमिटेड इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एज फोटोइलेक्ट्रॉन्स. Okay, so this is the phenomena related about the photoelectric effect. I repeat one more time. Emission of electron from the photographic plate when light energy is incident on that metal plate. Light energy ज्यावेळेस आपण एखाद्या मेटल फोटोग्राफिक मेटल प्लेट वरती इन्सिडेंट करणार आहे, त्यावेळेस ह्या फोटोग्राफिक प्लेट वरून काही इलेक्ट्रॉन काय होणार आहे, इमिट होणार आहे. This phenomena, this emission of this electron is called as a photoelectric effect, and this emitted electron is called as a photoelectron. So this is the simple phenomena related about that. आता आपण जर ही सर्किट जर घेतलं तर ह्या सर्किट मध्ये मिळणारा करंट कोणामुळे मिळतो, फोटो इलेक्ट्रॉन मुळे मिळतो. म्हणून ह्या करंटला म्हणलं जातं फोटो करंट. काय म्हणलं जातं, फोटो करंट असं म्हणलं जातं. मग आता आपण जर इथं लाईट एनर्जी घेतली आणि लाईट एनर्जी ह्या फोटोग्राफिक प्लेट वरती इन्सिडेंट केली, तर सगळ्याच एनर्जीला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल असं नाही. म्हणजेच काय, तुमच्या लाईट एनर्जीकडे मिनिमम अशी एनर्जी असली पाहिजे की ज्या एनर्जीला हे इलेक्ट्रॉन ह्या फोटोग्राफिक प्लेट मधून इमिट होतील. दिस मिनिमम एनर्जी इज कॉल्ड ॲज वर्क फंक्शन. त्यालाच आपण काय म्हणतो, वर्क फंक्शन असं म्हणतो. द मिनिमम अमाऊंट ऑफ लाईट एनर्जी रिक्वायर्ड to emit the electron from the photographic plate. The minimum amount of energy required to emit the electron from the photographic plate, this energy is called as a work function. And already we know that is the value of this work function, that is denoted by W naught is equal to h nu naught. Nu naught is called as a threshold frequency. The minimum frequency, अशा minimum frequency ला म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस इथं याची फ्रिक्वेन्सी घेतली न्यू आणि ह्या फोटोग्राफिक प्लेटची फ्रिक्वेन्सी न्यू नॉट, तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कधी होईल, देन द व्हॅल्यू ऑफ दिस फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट एनर्जी दॅट इज न्यू इज ग्रेटर दॅन द न्यू नॉट, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू न्यू नॉट.
ह्याच केसला काय होईल तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मिळेल जर तुमची फ्रिक्वेन्सी ओके न्यू इज लेस दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा कमी असेल तर फोटोग्राफिक प्लेट मधून कोणत्या प्रकारचे इलेक्ट्रॉन बाहेर पडणार नाही, तिथे तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणार नाही. देन दिस फ्रिक्वेन्सी, त्या फ्रिक्वेन्सीला आपण म्हणतो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, द मिनिमम फ्रिक्वेन्सी which are necessary to emit the electron from the photographic plate. Okay, then this frequency is called as a threshold frequency, that is W is equal to h nu naught hc upon lambda naught. Lambda is called as a threshold wavelength of light energy. So W naught is equal to hc upon lambda naught, or W naught is equal to h nu naught. So this is the phenomena related about the फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि मग आपण इथं अशा पद्धतीने वर्क फंक्शन फाइंड आउट करू शकतो. आता बघा मला इथं थोडीशी एक टर्मची आहेत त्या टर्म बद्दलही बोलायचे. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल, द मिनिमम निगेटिव्ह पोटेन्शियल ऑफ एनोड सो दॅट इट स्टॉप द फास्टेस्ट मूव्हिंग इलेक्ट्रॉन. म्हणजे असं मिनिमम निगेटिव्ह पोटेन्शियल कोणाचं सर्किटमध्ये आपण जो एनोड घेणार आहे त्या एनोडचं ज्या पोटेन्शियलमुळे, ज्या निगेटिव्ह पोटेन्शियलमुळे तो काय करतो, stop the fastest moving electron in the circuit, then this potential is called as a stopping potential. And equation of stopping potential, that is E into Vs equal to 1/2 m V max square. Okay, that is a maximum kinetic energy. And this Vs is called as stopping potential, and the value of this stopping potential Vs equal to the formula, that is kinetic energy, that is 1/2 m V max square. V max is a velocity, maximum velocity, kinetic energy, this terms upon E. This is the stopping potential. This one is a stopping potential. आता याच्यानंतर आपण बघूयात आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. आता आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन मध्ये आपण काय डिस्कस करणार आहे? व्हॉट इज द आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन? आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. आता आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन काय आहे बघा, तर दिस इक्वेशन इज बिलॉंगिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे बघा आपण जर h ने एवढी एनर्जी जर एखाद्या मेटल प्लेट वरती, फोटोग्राफिक मेटल प्लेट वरती इन्सिडेंट जर केली तर त्यातली सम एनर्जी हे मेटल ऍब्सॉर्ब करेल आणि जी एनर्जी शिल्लक राहिली ती एनर्जी युटिलाइज कशासाठी होणार आहे, तर हे इलेक्ट्रॉन इमिट करण्यासाठी. that is energy of photons. म्हणजे तुम्ही जी लाईट एनर्जी इन्सिड केली that is energy of photons, energy of photon is equal to work function or energy used to release किंवा वर्क फंक्शन असं म्हटलं तरी चालेल थोडक्यात. दॅट इज W नॉट प्लस आता हे इलेक्ट्रॉन जे आहेत मॅक्सिमम व्हेलॉसिटी बाहेर पडणार, दॅट इज अ मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. म्हणजे तुमची जी एनर्जी तुम्ही h न्यू, दॅट इज एनर्जी ऑफ फोटॉन, तुम्ही याच्यावर दिल्यानंतर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, तर काही एनर्जी काय करतो ह्या मेटल सरफेस जो आहे तो ऍब्सॉर्ब करतो. तर आपण वर्क फंक्शन असं मिनिमम एनर्जी needed to escape or emit the electron, this energy, that is work function. आणि मग जे इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहेत फोटो इलेक्ट्रॉन त्यांची कायनेटिक एनर्जी दॅट इज 1/2 m V max square. ओके, सो सिंपल. मग h न्यू इज इक्वल टू वर्क फंक्शन W नॉट प्लस 1/2 मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. आता आपण वर्क फंक्शन साठी इक्वेशन बघितलं W नॉट, ओके, दॅट इज h न्यू नॉट. आता याचा आपण जर यूज जर केला ह्या इक्वेशन मध्ये तर बघा आपण हे इक्वेशन याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. सीईटीला 1 किंवा 2 क्वेश्चन असतात, तर शक्यतो फोटो इलेक्ट्रिक फंक्शन वरतीच, आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन वरतीच असतो. तर बघा h न्यू इज इक्वल टू वर्क फंक्शन दॅट इज h न्यू नॉट प्लस मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी 1/2 m V max स्क्वेअर. समजून घ्या आता याचे डिफरंट रिलेशन. आता मी ही टर्म इथेच ठेवतो, ही टर्म LHS ला आणतो. ते इम्प्लाइज that is maximum kinetic energy 1/2 m V max square is equal to h nu at is, ही टर्म इकडे गेलो निगेटिव्ह होईल, so h nu naught that is h in bracket
न्यू मायनस न्यू नॉट. ओके, आणखी कशा पद्धतीने राईट करू शकतो. आता इथून आपण मॅक्झिमम व्हेलॉसिटी फाइंड करू शकतो इलेक्ट्रॉनची. फोटो इलेक्ट्रॉनची लिमिट झाले, लिमिटेड फोटो इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम व्हेलॉसिटी. दिस v max square is equal to 2h upon m into nu minus nu naught. ओके, सो याच्यानुसार आपण घेऊ शकतो v max is equal to square root 2h upon m in bracket nu c upon lambda. C upon lambda. Okay, so C upon lambda minus C upon lambda naught. Threshold frequency, threshold wavelength. So this equation can be written as, that is 2hc upon m in bracket lambda naught, rearranging C common घेतला, rearranging lambda naught minus lambda upon lambda into lambda naught. So in this way we can find out the maximum velocity. Okay, in terms of wavelength, in terms of frequency. So this is the equation of maximum velocity. नंतर आता आपण बघितले इथे, that is stopping potential नुसार हेच इक्वेशन बघा. परत मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने राईट करते. We know that is the maximum kinetic energy equal to the EVS, maximum kinetic energy in terms of stopping potential max square is equal to EV naught. आता हे इक्वेशन जर आपण इथे सबस्टिट्यूट केलं ह्या इक्वेशन मध्ये, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ, सो stopping potential, so EVS is equal to H in bracket nu minus nu naught, पुन्हा E तिकडे पाठवला, VS equal to H upon E into nu minus nu naught, पुन्हा VS equal to H upon HC upon E into lambda in terms 1 upon lambda minus 1 upon lambda naught. आणि परत हे सॉल्व जर केलं आपण तर HC upon E in bracket lambda naught minus lambda upon lambda into lambda naught. So in this way we find out the stopping potential. तर अशा पद्धतीचे बरेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाम विचारतील. मॅक्झिमम काइंड एनर्जी फाइंड आउट करा, इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी दिलेली असेल, इन टर्म्स ऑफ वेव्हलेंथ दिलेली असेल, त्यानुसार द स्टॉपिंग पोटेन्शियल फाइंड करा सांगितलं तर अशापर्यंत तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर असे बरेचसे क्वेश्चन तुम्हाला ह्या चॅप्टरवरती विचारले जातात. दिस इज द इसेन्शियल पार्ट ऑफ द इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन. जी इक्वेशन आपण घेतली तीच इम्पॉर्टंट, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. आइन्स्टाईन इक्वेशन, त्या इक्वेशनची डिफरंट फॉर्मॅट आहे. दिस वन हे तुमच्या बोर्डमध्ये नाही घेतलेलं, हे तुम्हाला इक्वेशन सॉल्व करावं लागतं. अतिशय सिंपल पार्ट आहे, अतिशय सोपा चॅप्टर आहे. याच्यावरती मिनिमम 1 किंवा 2 क्वेश्चन तुम्हाला सीईटीला असतील. तर याच्यामध्ये जे काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ते मी तुम्हाला एक व्हिडिओ लेक्चरद्वारे ग्राफ कसे घ्यायचे ते तुम्हाला सेंड करतो मी. तर ते ग्राफिकलनुसार तुम्हाला अंडरस्टँड होईल. तर आपण इथे हे थांबूया. थँक्यू.